कीर्ती गणेश जाधव इयत्ता पहिली. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालशिवभक्तांनो, विश्वाचा महामेरू, पौर्णजन्माची आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. सर्वात आधी तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज 19 फेब्रुवारी, आजचा दिवस म्हणजे चैतन्याचा, आजचा दिवस म्हणजे स्फूर्तीचा, आज आपल्या लाडक्या राजाचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस. शिवराय फक्त एक नाव नाही, छत्रपती शिवाजी म्हणजे केवळ एक राजा नव्हते, तर ते एक पुरुष होते, गोरगरिबांचे कैवारी होते. सह्याद्रीच्या कडाकडारीत मावळ्याच्या सोबतीने मुघल आदिलशाही सारख्या बलाढ्य शत्रूंना धूळ जाणारे राजे, उत्तम प्रशासक आणि स्त्री सन्मान करणारे एकमेव राजे होते. जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी या घोषणे महाराष्ट्रात नवचैतन्य निर्माण करणाऱ्या शिवरायांना माझा मानाचा मुजरा. शिवराय फक्त एक नाव नाही, तर ती एक ऊर्जा आहे. शिवराय फक्त एक नाव नाही, तर ती एक ऊर्जा आहे. जेव्हा आपल्या महाराष्ट्रावर मुघल आदिलशाही निजामशाहीचे अत्याचार मारले होते, रयतेची अब्रू लुटली जात होती, तेव्हा शिवनेरीच्या कड्यावरून जिजाऊंच्या या स्वाराने डरकाळी फोडली. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी श्री रायरेश्वराच्या साक्षीने हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. अफजल खानाचा कोटावर करताना महाराजांच्या हाताला कंप सुटला नाही, कारण त्यांचा हेतू स्वच्छ होता आणि निश्चय पक्का होता. महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र केले आणि अन्यायाविरुद्ध लढायला शिकवले. जनतेला दास्यापासून मुक्त करून स्वाभिमानाने जगायला शिकवले. पन्हाळगडावरून वेढा तोडून जाणे असो किंवा शाहिस्तेखानाचे गोटे छाटणे असो, महाराजांनी गनिमी काव्याने बलाढ्य शत्रूंना पळ करून सोडले. महाराज रयतेचे राजे होते. स्त्रियांचा सन्मान हा त्यांच्यासाठी सर्वोच्च होता. शत्रूंच्या स्त्रियांनाही त्यांनी आईची जागा दिली. असे हे चारित्र्य जगाच्या इतिहासात दुर्मिळ आहे. स्त्रियांचा, वडीलधाऱ्यांचा सन्मान करणे, पर्यावरणाचे रक्षण करणे, शेतकऱ्यांची काळजी घेणे, धर्म आणि संस्कृतीचे रक्षण करणे, ही शिवरायांची शिकवण आजही आपल्याला प्रेरणा देते. आज आपण शिवजयंती साजरी करतो. पण फक्त मिरवणुका काढून उपयोग नाही, तर शिवरायांचे विचार आचरणात आणणे गरजेचे आहे. अशा या रयतेच्या राजाचा मला खूप अभिमान वाटतो. जाता जाता मी एवढेच म्हणे, इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, इतिहासाच्या
हा बोल. निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारो अखंड स्थितीचा निराधारो श्रीमंत योगी नरपती हयपती गजपती गणपती भूपती जयपती पुरंदरानी शक्ती पृष्ठभागी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत निधिवंत जानता राजा आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सकळा ठाई वीर उदार गंभीर शूर क्रियेसी तत्पर सावधपणे नृपवर तुच्छ केले देव धर्म गो ब्राह्मण करावया संरक्षण हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे कित्येक दुष्ट संहारिला कित्येकांची धाक सुटला कित्येकांचा आश्रयो जाहला शिवकल्याण राजा शिवकल्याण राजा शिवकल्याण राजा. पाऊल क्लास गो. या ठिकाणी मधुआबा कीर्तीचा सन्मान करत आहे. बक्षीस पुष्पगुच्छ देऊन तुझ्या ठिकाणी सन्मान आबाच्या हस्ते होतोय. पाऊल क्लास गो. कीर्तीच्या मनोगतासाठी सन्माननीय महादेव सर यांनी सुद्धा 100 रुपये दिलेले आहेत. आबांच्या शुभ हस्ते तिने त्याचा स्वीकार करावा. यानंतर एक विद्यार्थी मनोगतासाठी